आपल्याला माहिती आहे की गेल्या या पूर्ण पावसाळ्यात खरं तर आपल्या महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली, पण विशेष करून मराठवाडा, नांदेड जिल्हा आणि विशेष करून अर्धापूर तालुक्यात प्रचंड पाऊस आपल्या तालुक्यात झाला आणि या पावसामुळे शेतकऱ्याची इतिहासात झालं नाही एवढं नुकसान यावेळेस पहिल्यांदा शेतकऱ्याचं झालेलं आहे। खरीपाची सगळी पिकं तर गेलेच, त्याचबरोबर केळी असेल, हळद असेल, त्याचबरोबर पपई असेल, इतर सगळे पिकं सुद्धा त्या ठिकाणी आपल्या हातातून गेलेले आहेत। आणि या संदर्भामध्ये आम्ही या तहसीलदार साहेबांमार्फत एक शासनाला आमचं निवेदन दिलेलं आहे। त्याच्यात काही मागण्या अशा आहेत की प्रामुख्यानं आपण बघितलं असेल की शेतकऱ्याचं खरं तर प्रचंड नुकसान, लाखो रुपयाचं एकरी नुकसान झालेलं असताना देखील शासनानं शेतकऱ्याची क्रूर थट्टा करत 85 रुपये गुंठा शेतकऱ्याला अनुदान जाहीर केलंय। ते 2 हेक्टरपर्यंत केलेलं आहे आणि त्या अनुदानात सुद्धा ज्या गेल्या मे महिन्यामध्ये उन्हाळ्यामध्ये जे वादळी वाऱ्यानं केळीचं नुकसान झालेलं होतं, त्या केळीच्या शेतकऱ्याचं त्यावेळी जे नुकसान झालं त्या जवळपास 5000 शेतकऱ्याला अर्धापूर तालुक्यातल्या या अनुदानापासून वंचित ठेवल्या गेलंय। तर हे एक फार मोठा अन्याय या माध्यमातून झालेला आहे। दुसरी गोष्ट, अतिशय तोकडी मदत, खरं तर या मदतीनं आपण बघितलं असेल सोयाबीनचं लागवड करायला जवळपास त्याच्यामध्ये बी, खत आणि या सगळ्या गोष्टी जर घेतल्या तर एक बॅग पेरायला जवळपास 4000-5000 खर्च येते आणि शासनानं 3000 रुपये एकरी त्या ठिकाणी अनुदान दिले। त्याच्यात मशागत, कापणीचं या सगळ्या गोष्टी जर विचार केल्या तर शेतकरी प्रचंड नुकसानीत या वर्षी आलेला आहे। गेल्या वेळी आमची अजून एक मागणी अशी आहे की जे सांगली मिरजच्या धर्तीवर पूर आला होता त्यावेळेस NDRFची मदत, जे निकष होते त्याच्या 4 पट मदत शासनानं त्या जिल्ह्याला केली होती। तर तशा प्रकारची खरं तर आज गरज आहे आपल्या या अर्धापूर तालुक्याला असेल किंवा आपल्या तिन्ही भोकर मतदारसंघ असेल किंवा नांदेड जिल्ह्याला, तर या मदतीची खरं तर आज गरज आहे। तर पण तसं कुठेही न करता शासनानं तोंडाला पुसण्याची पानं या निमित्तातून झालेली आहेत। दुसरी गोष्ट, ओला दुष्काळ आपल्या या जिल्ह्यात जाहीर करावा अशी देखील आम्ही निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि शासनाला त्या ठिकाणी एक आठवण करून द्यायसाठी आम्ही आलो की निवडणुकीच्या आधी त्यांनी जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की आमचं सरकार आल्याच्या नंतर पहिला निर्णय आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा घेऊ, पण जवळपास 1 वर्ष होऊन गेलं। शेतकऱ्याची प्रचंड या ठिकाणी दुरावस्था झाली, शेतकरी कोलमडून पडलेला असताना देखील कर्जमाफीच्या संदर्भात कुठलंही त्या ठिकाणी दिले गेलेल्या वचनाची पूर्तता झालेली नाही। उलट कोणी जर तो प्रश्न विचारला तर त्याची थट्टा केल्या जाते, असं दुर्दैवी आपलं शासन या महाराष्ट्रात या निमित्तानं आलेलं आहे। आपल्या अर्धापूर तालुक्यामध्ये एक महत्त्वाचा विषय म्हणजे कालच एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली। 35 वर्षाच्या एका तरुण शेतकऱ्यानं खरं तर आत्महत्या केली आणि त्याचं कारण असं होतं की यावर्षी जे अतिवृष्टीमुळे जे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे, सततची नापिकी, दुष्काळ या गोष्टीला कंटाळून, आणि त्याची परिस्थिती मी काल स्वतः त्यांच्या घरी गेलो होतो तर खरं तर डोळ्यात पाणी आले सगळी परिस्थिती बघून। कारण त्या शेतकऱ्याचे वडील, लहानपणी त्याच्या वडिलाचं छत्र हरवलं, तो एकुलता एक मुलगा त्याच्या आईवडिलाला होता। त्याच्या घरात आज फक्त त्याची पत्नी, त्याची एक म्हातारी आई आणि 2 लहान लहान मुलं त्यांचे आहेत, एक 2 वर्षाचा, एक 3 वर्षाचा मुलगा त्याचा आज आहे आणि त्याच्यातल्या मोठ्या मुलाला वालचा प्रॉब्लेम आहे। म्हणजे जवळपास पूर्ण कुटुंब ते उद्ध्वस्त झाले आणि जेव्हा माणूस आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल घेते त्याला कारण देखील तसंच असते, सहजासहजी कोणी काही आपलं जीवन संपवत नाही। त्यामुळे एक आत्महत्या काल झाली, येणाऱ्या काळात जर शासनाने शेतकऱ्यासाठी काही त्या ठिकाणी पावलं नाही उचलले, अशा कित्येक आत्महत्या आपल्या महाराष्ट्रात या आपल्या तालुक्यात होतील। याचं सर्वस्वी जिम्मेदार हे शासन राहील। येणाऱ्या काळात देखील आमची एक अजून मागणी आहे की ज्या प्रकारे विरोधी पक्षात असताना भाजप म्हणत होतं की सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करा, आमची देखील मागणी आहे की जे अशा आत्महत्या झाल्यात याला खरं तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा या मुख्यमंत्र्यावर, उपमुख्यमंत्र्यावर दाखल झाला पाहिजे, हे देखील आमची मागणी आहे।